बोलूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। उपमुख्यमंत्री अजित पवार गेले 2 दिवस बीडच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी अनेक कामांचा आढावा घेतला। इतकंच नव्हे तर अधिकाऱ्यांना दादा स्टाईलमध्ये तंबीही दिली। अजित पवारांच्या या दौऱ्यादरम्यान आज दुसऱ्या दिवशी काही काळ माजी मंत्री धनंजय मुंडेही सोबत होते। या दौऱ्यात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार 2 दिवसांच्या बीड दौऱ्यावर होते। गुरुवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी वक्तशीरपणाबद्दल कमालीचे गंभीर असलेले अजितदादा सकाळी 5:45 वाजल्यापासूनच कामाला लागले। त्यामुळे अधिकारी मंडळींची मात्र धावपळ उडाली। अजित पवार सकाळी 6:30 वाजता बीडच्या कंकालेश्वर मंदिरात पाहणीसाठी येणार होते, मात्र ते नियोजित वेळेच्या 15 मिनिटं आधीच पोहोचले। कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। मग कंकालेश्वर मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यांनी पूजाही केली। तिथून अजितदादांची गाडी निघाली थेट जिल्हाधिकारी कार्यालयात। इथे 10 वाजता परळी मतदारसंघातील विकास कामांबाबत बैठक होणार होती, मात्र अजित पवार 1.5 तास आधीच पोहोचले आणि 8:25 बैठक सुरूही झाली। बैठकीनंतर अजितदादांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या महसूल भवनाची पाहणी केली आणि तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला काय तंबी दिली तुम्हीच पहा। चांगलं काम केलं नाही, माझ्या हाताखाली काम करताय तर चुकीचे प्रकार चालणार नाही, कुणाला काही पत्रकार। अजितदादा बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलातही पोहोचले, तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली आणि मग बोलताना बीडकरांना एक सल्लाही दिला। आधी कुणी लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय। जादूची काढणी नाही माझ्याकडे, पण सहकार्य करा, मी सहकार्य करेन। चालू झालं मी आपला जातो, 2 मिनिटं आम्हाला त्यांचं। या सगळ्या पाहणी दौऱ्यानंतर अजित पवार पोहोचले ऊसतोड मजुरांच्या शिबिरात। तिथे त्यांच्यासोबत होते परळीचे आमदार धनंजय मुंडे। महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीतल्या गटबाजीनंतर अजित पवार, मुंडे आणि प्रकाश सोळंके एकाच व्यासपीठावर दिसले। बीडमध्ये अजित पवारांचा हा दौरा सुरू असताना भाजपला मात्र एक मोठा धक्का बसलाय। याचं कारण गेली 35 वर्ष गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेंचे एकनिष्ठ समजले जाणारे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या पितापुत्रांचा राष्ट्रवादीतला प्रवेश। आज बाबरी मुंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी मित्र राजाभाऊ, महादेवराव, अर्जुनराव, सुधीर, विलास, शेख, बशीर, गिन्यानदेव राठोड, भागवत गोंडे, सचिन हळकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय। त्यामुळं बेरीज आपली वाढलेली आहे। प्रकाश दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची ताकद वाढलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत बाबरी शेठ हा नवीन आलेला आहे, हा जुना आहे, हा मधला आहे, असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही करत नाही। मात्र या प्रवेशाला धनंजय मुंडेंना निमंत्रणच नसल्यानं त्याची ही जोरदार चर्चा रंगली।
उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा 2 दिवसाचा बीड जिल्हा हा चर्चेचा ठरला। याच 2 दिवसामध्ये अजित पवार यांनी प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला आणि याच कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर मात्र बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी जी आहे ती अजित पवार यांच्या देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं। कारण की बीडमध्ये आता मुंडे विरुद्ध सोळंकी असा संघर्ष जो आहे तो देखील निर्माण झालेला आहे। वडवणी या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेतून बीड जिल्हा हा माझा आहे असा निर्वाणीचा इशारा देखील या ठिकाणी अजित पवार यांनी दिलेला आहे। त्यामुळेच आजचा हा दौरा हा चर्चेचा देखील ठरलेला आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड।